बघा या ठिकाणी विद्यार्थी गडबडतात. 45 ही त्रिकोणी संख्या आहे, पहिली त्रिकोणी संख्या आहे. 45 ही पहिली त्रिकोणी संख्या आहे. तर त्याच्या मागची चौथी त्रिकोणी संख्या कोणती? चौथी त्रिकोणी संख्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपं आहे. याच्यामध्ये त्रिकोणी संख्या म्हणजे आपल्याला माहिती पाहिजे काय आहे नक्की. त्रिकोणी संख्या म्हणजे हे असं असतात 1 2 3. तर हे त्रिकोणी संख्या येतं. 3 ही त्रिकोणी संख्या आहे आणि 2 हा त्याचा पाया असतो. या ठिकाणी जे खाली 2 आहे हे त्याचा पाया असतो. पुन्हा पुढे 1 2 3 ठिपके वाढतात. म्हणजे हे 3 आणि हे 3 किती झाले? इथं 3, पुन्हा इथं 6. 6 पण त्रिकोणी संख्या. ह्याचा पाया किती आला इथं? पाया 1 3, पुन्हा 1 2 3 4 ठिपके वाढतात. 6 आणि 4 10 झाले. ह्याचा पाया किती आला? 4. हा पाया असतो खालच्या बाजूचा. याला त्रिकोणी संख्या म्हणायचं. तर बघा 45 ही पहिली त्रिकोणी संख्या. तर त्याच्या मागची चौथी त्रिकोणी संख्या कशी काढायची? अतिशय सोपी पद्धत आहे. काय करायचं? पहिल्यांदा 45 गुणिले किती करायचं? 45 गुणिले 2 करायचं. त्रिकोणी संख्या काढायची आपल्याला. पायावरनं त्रिकोणी संख्या नाही काढायची. त्रिकोणी संख्या काढायची मागची. ही त्रिकोणी संख्याच आहे 45, त्याच्या मागची काढायची. तर 45 गुणिले 2 करायचं. किती आलं? 90. ह्याच्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या घ्यायची. 90च्या अगोदरची. त्याचं वर्गमूळ किती? 9. म्हणजे 45चा पाया 9 आहे. लक्षात घ्या. आपल्याला मागची संख्या काढायची असेल तर अगोदर पाया काढावा लागतो. तर ह्या पद्धतीने पाया काढतात. 45 गुणिले 2 बरोबर 90 आलं. 90च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 81 आणि त्याचं वर्गमूळ 9. आता आपल्याला मागची चौथी काढायची म्हणून 9 मधनं 4 वजा करायचं. कारण मागची काढायची ना, मागची चौथी म्हणून किती आलं? आता हा नवीन पाया मिळाला आपल्याला. नवीन. आता ह्याच्यावर आपण ह्या 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढू शकतो. 5 गुणिले 6 भागिले 2 म्हणजे 30 भागिले 2 किती येणार? 15. 45 ही पहिली त्रिकोणी संख्या असेल तर त्याच्या मागची चौथी त्रिकोणी संख्या 15 येते. लक्षात येतंय का? लक्षात घ्या व्यवस्थित. अजून सुद्धा ही पाया काढायचा. पहिल्यांदा ह्या दिलेल्या संख्येचा पाया काढायचा. पाया कोणत्या पद्धतीने काढायचा? या पद्धतीने काढायचा. 45 गुणिले 2 करायचं. जी संख्या दिली त्याला 2 न गुणायचं. त्यामध्ये अगोदरची पूर्ण वर्ग संख्या शोधायची. हितल्या ह्या संख्येच्या आलेल्या उत्तर त्याचं वर्गमूळ म्हणजे पाया. आता 4 घर मागे जायचे कारण मागची चौथी सांगितली 5. हा नवीन पाया मिळाला. आता ह्याच्यावरनं ही पाया मिळाला. 5 पाया असणारी त्रिकोणी संख्या काढण्यासाठी 5 गुणिले 6 करतात. म्हणजे जी संख्या दिली त्याला 2 न गुणायचं आणि भागिले 2 करायचं. जी संख्या दिली त्याच्या पुढल्या संख्येनं गुणायचं आणि भागिले 2 करायचं. अशा पद्धतीने आपण नवीन पाया काढू शकतो. चला पुढे जाऊया. आता अजून एक देतो, हे तुम्ही सांगा. 66 ही त्रिकोणी संख्या आहे. 66 ही त्रिकोणी संख्या आहे. तर तिच्या पुढची म्हणजे नंतरची, तिच्या पुढची तिसरी त्रिकोणी संख्या किती? काय करायचं पहिल्यांदा सांगा. 66चा पाया काढायचा ना. 66 ही त्रिकोणी संख्या आहे. तिथे दिलंय आपल्याला. त्याचा पाया काढायचा पहिल्यांदा. कसा काढायचा सांगा? काय करायचं? बरोबर. 66 गुणिले 2. 6 दुनी 12. हातचे 6 दुनी 12 आणि 1 132च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे? 121. बरोबर. 121 आणि ह्याचं वर्गमूळ किती आहे? 11. म्हणजे 66चा पाया निघाला 11. आता आपल्याला इथं काय सांगितलं? तिच्या पुढची तिसरी म्हणजे नंतरची. मग 11 मधून 3 वजा करायचं का वाढवायचं?
वाढवायचं. बेरीज करायची, कारण नंतरची म्हणले 11 अधिक 3 14. 14 हा नवीन पाया मिळाला. पुढली जी आपल्याला संख्या शोधायची त्याचा पाया 14 आला. 14ला कितीनं गुणायचं? 15 भागिले 2. 2 7 14. 15 7 105. हे आलं आपलं उत्तर. 66 या त्रिकोणी संख्येनंतरची पुढची तिसरी त्रिकोणी संख्या 105 एवढी आहे.